कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अध्याय 18 मोक्षसंन्यासयोग। अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेशा, हे केशी दैत्य निषूदना श्रीकृष्णा, त्यागाचे आणि संन्यासाचे तत्त्व मी अलग अलग जाणू इच्छितो. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. श्री भगवान म्हणाले, सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला शहाणे लोक ज्ञानीजन त्याग असे म्हणतात, आणि जे विद्वान जन आहेत ते फलाशेनेच केलेल्या म्हणजेच काम्यकर्माच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात. त्याचम दोषवदित्येके कर्मं कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याच्यमिति पाचापरे. काही विद्वान लोक म्हणतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्माचा त्याग करावा, परंतु इतर काही ज्ञानीजनांचे म्हणणं असं आहे की यज्ञ दान तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तमः त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. हे भरतश्रेष्ठा अर्जुना, आता त्यागाबद्दल माझा निर्णय ऐक. हे पुरुषश्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितलेला आहे. यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ दान तप या स्वरूपाचा कर्माचा त्याग कधीही करू नये. ती कर्मे तर केलीच पाहिजेत. यज्ञदान तप ही ज्ञानीजनांनाही शुद्ध करणारी आहेत. एतान्यपि तु सर्मा कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. म्हणून यज्ञ दान तप स्वरूप सर्व कर्मेसुद्धा आसक्ती आणि फलाशा याचा त्याग करून केली पाहिजेत. हे अर्जुना, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत असे माझे निश्चित असे मत आहे. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात्यस्य परित्याग तामसः परिकीर्तितः. जे कर्म स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेले आहे त्याचा त्याग कधीही करू नये. जर मोहवश होऊन कोणी आपल्या नियत कर्तव्याचा त्याग केला तर तो या तामस असं म्हटलेलं आहे. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. जर मनुष्य नियत कर्म शरीराला कष्ट होतील या भीतीने म्हणजे दुःखकारक होईल या भीतीने सोडील तर त्याचा त्याग राजस होऊन त्या त्यागाचे फल ते त्याला मिळणारच नाही. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. हे अर्जुना, स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेले कार्य कर्तव्य म्हणूनच जे कर्म आसक्ती व फल सोडून फलाच्या आसक्तीचा संपूर्ण त्याग करून केले जाते त्याला सात्विक त्याग असं म्हणतात. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशयः. जे नित्यगुणात सत्वगुणात स्थित आहे, जे सुखद नसणाऱ्या कर्माचा द्वेष किंवा तिरस्कार करीत नाहीत, तसेच जे सुखद असलेल्या कर्मात आसक्त होत नाहीत, अशा बुद्धिमान मनुष्याचे सर्व संशय नष्ट झालेले असतात. नहि देहभूता शक्यं त्यक्तं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागित्यभिधीयते. देहबद्ध जीवांना सर्व कर्मे सोडून देणे खरोखर शक्य नाही. म्हणून असं म्हटलं आहे की जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय. अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिना प्रेत्य न तु संन्यासिना क्वचित्.
अत्यागी म्हणजे फलासक्तीचा त्याग न करणाऱ्या मनुष्याला कर्माचे इष्ट, अनिष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे फल मरणानंतर प्राप्त होते. पण फलसन्यासी म्हणजे फलाशा सोडून कर्मे करणाऱ्या अशा सुखदुःखरूपी फले भोगावी लागत नाहीत, म्हणजेच बाधू शकत नाहीत. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्, अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विगम, विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्माच्या सिद्धीला 5 कारणे असतात. ती कारणे माझ्यापासून समजून घे. सांख्य दर्शनात कर्माचे अधिष्ठान म्हणजे ठिकाण, तसेच कर्माचा कर्ता, इंद्रियरूप साधने, विविध हालचाली आणि परमात्मा अशी ती 5 कारणे सांगितलेली आहेत. शरीरं वाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः, न्यायं वा विपरीतं वा पंचेते तेस्य हेतवः. मनुष्य शरीराने, वाणीने किंवा मनाने योग्य किंवा अयोग्य जे कर्म आरंभतो त्याची ही 5 कारणे आहेत. तत्रैव सति कर्तार महात्मानं केवलं तु यः पश्यत कृतिबुद्धित्वा नस्य पश्यति दुर्मती. म्हणून या 5 कारणाचा विचार न करता त्याला असे वाटते की मी एकटाच करता आहे आणि तो खचितच अज्ञानी आहे, कारण स्थिती जशी आहे तशी ती त्याला कळतच नाही. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, हत्वापि स इमान् लोकान् हन्ति न निबध्यते. ज्याला मी करतो असा खोटा अहंकार नाही, ज्याची बुद्धी लिप्त होत नाही, त्याने या जगातील मनुष्यांना जरी ठार मारले तरी तो मारेकरी होत नाही. तसेच तो आपल्या कर्मालाही बांधल्या जात नाही. ज्ञानं ज्ञेय परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना, करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रह. ज्ञान म्हणजे ज्ञानाचा म्हणजे जाणण्याचा विषय आणि जाणारा या तिन्हीचा समूह कर्माला प्रेरक असतो. इंद्रियरूप साधने, क्रिया व क्रिया करणारा या तिन्हीचा समुच्चय हा कर्माचा आधार आहे. म्हणजे या 3 गोष्टींनी योजलेले कर्म होत असते. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः, प्रोच्यते गुणसंख्याने यथावच्छृणुयातान्यपि. प्रकृतीच्या 3 गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म, कर्ता याचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार मी जसेच्या तसे सांगतो तसे ते ऐक. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमिक्षते, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. सर्व भिन्न भिन्न पदार्थात एकच अविभक्त अविनाशी आत्मतत्व आहे असे ज्या ज्ञानाने कळते ते ज्ञान सात्विक ज्ञान आहे असं तू समज. पृथक् ते त्वेन तु यज्ञानं नानाभावं पृथग् विवान्, वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसं. परंतु ज्या ज्ञानाने निरनिराळ्या देहात निरनिराळ्या प्रकारची जीवतत्वे आहेत असे पाहिले जाते ते ज्ञान राजस ज्ञान होय असे तू जाण. यत्तु कृत्स्नवदेकं वदेकस्मि नत्कारे सक्तमैहितुकम्, अत्वार्थ वदल्प च तत्तामसमुदाहृतम्. परंतु हेच काय ते सर्वस्व म्हणून एकाच प्रकारच्या कारण नसताना व सत्याचे ज्ञान नसताना गुंतून राहिलेले जे फार अल्प आहे ते ज्ञान तामस ज्ञान असे म्हटलेले आहे. नियतं संगरहितं रागद्वेषतकृतं, अफलप्रेत्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. कर्मासंबंधी सांगायचे तर जे कर्म कर्तव्यानुसार केलेले असते, जे आसक्तीविरहित असते, जे रागद्वेष न ठेवता केले जाते व जे फलप्राप्तीची इच्छा न धरणाऱ्या मनुष्याकडून केले जाते ते कर्म सात्विक म्हटलेले आहे. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्. परंतु फलादेशाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या आयासाने जे कर्म केले जाते आणि जे कर्म मिथ्या अहंकार बुद्धीने केले जाते ते राजस कर्म होय. अनुबंधं क्षयं हिंसा मनपेक्ष च पौरुषम,
मोहादारभ्यते कर्म यतत्तामसमुच्यते. जे कर्म भावी बंधन किंवा परिणाम, नाश, हिंसा आणि सामर्थ्य याचा विचार न करता मोहाने व अज्ञानाने आरंभले जाते त्याला तामस कर्म असं म्हणतात. मुक्तसंगोह न हमवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. जो सर्व प्रकारच्या सांसारिक आसक्तीतून मुक्त झालेला आहे आणि ज्याला मिथ्या अहंकार नाही, तसेच जो उत्साही आणि दृढ धैर्ययुक्त आहे, जो कर्माची सिद्धी होवो अथवा न हो दोन्ही वेळा तो उदासीन असतो, तो करता सात्विक म्हटला जातो. रागी कर्मफल प्रेप्सु लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्विता कर्ता राजस कीर्तितः. परंतु जो करता कर्मफलाविषयी आसक्त आहे आणि त्याच्या उपभोगाची ज्याला तीव्र इच्छा आहे, जो लोभी, दुसऱ्याचा द्वेष करणारा, परपीडक, अपवित्र, हर्ष व शोक यांनी चळणारा असतो, तो करता राजस म्हटला जातो. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. जो नेहमी शास्त्रविरुद्ध कर्म करतो, जो जडवादी, अज्ञानी, हट्टी, कपटी आणि दुसऱ्याचा अपमान करणारा, दुर्वर्तनी, आळशी, सदा खिन्न आणि चेंगट असतो, तो करता तामस म्हटला जातो. बुद्धिर्भेदम धृतश्चैव गुणस्त्री त्रिविधम शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हे अर्जुना, बुद्धी आणि धृती याचे प्रकृतीच्या गुणानुसार होणारे 3 प्रकारचे भेद संपूर्ण आणि वेगवेगळे मी तुला सांगतो ते ऐक. प्रवृत्तीं च निवृत्तीं च कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. हे अर्जुना, जी बुद्धी प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, बंध आणि मोक्ष यांना जाणते ती सात्विक बुद्धी होय. यया धर्मम अधर्मम च कार्यम च कार्यमेव च यथा प्रजानाति बुद्धे सा पार्थ राजसी. जी बुद्धी जीवनाची धार्मिक रीत, अधार्मिक रीत, कर्तव्य व अकर्तव्य याच्यातील भेद पूर्णपणे जाणीत नाही, ती बुद्धी राजस होय. अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसा भृता सर्वार्थान विपरीताश्च बुद्धिसा पार्थ तामसी. जी बुद्धी मोहामुळे, अज्ञानांधकारणामुळे अधर्माला धर्म समजते आणि धर्माला अधर्म समजते आणि नेमकी चुकीच्या मार्गाने चालू लागते, ती तामस बुद्धी होय. धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रियाः योगेन व्यभिचाराण्या धृते सा पार्थ सात्वकी. हे अर्जुना, जी धृती अचल आहे, जी धृती स्थिर अभ्यासाने धारण केली जाते, अशा रीतीने जी धृती मन, प्राण, इंद्रिये, क्रियावर संयम ठेवते, ती धृती सात्विकी होय. यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. ज्या धृतीमुळे मनुष्य अर्थ व काम यातील फलांच्या ठिकाणी आसक्त असतो, ती धृती, हे अर्जुना, राजस होय. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुच्यन्ति दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. जी धृती झोप, भय, खेद आणि मोह याच्या पलीकडे जात नाही, अशी ही दुर्बुद्धी मनुष्याची धृती तामस होय. सुखम त्विदानि त्रिविधं शृणु मे भरतशर्व भय अभ्यासाद् रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति यतदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं प्रसात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, आता बद्धजीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे तो दुःखाच्या शेवटाला जातो, म्हणजे ज्यामुळे त्याच्या दुःखाचा अंत होतो, ते 3 प्रकारचे सुख माझ्याकडून ऐक. जे आरंभी विषासारखे भासते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, ते सुख सात्विक असं म्हटलेलं आहे.
विषयेन्द्रियसंयोगाद्यत् दग्रे मृतोपमं परिणामी विषमेव तत्सुखम राजसंस्मृतम. इंद्रियाचा विषयाशी संयोग झाल्याने होणारे सुख जे आरंभी अमृतासारखे भासते परंतु शेवटी विषासारखे असते ते सुख राजस सुख असं म्हटलेलं आहे. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदाहृतम. जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे सुख आरंभापासून शेवटपर्यंत अंतःकरणाला मोहात पाडते, जे सुख निद्रा आळस प्रमाद यापासून होते ते सुख तामस म्हटलेले आहे. न तदस्ति पृथ्वीप्यां वा दिवी देवीषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्जैर्मुक्तं स्यात्रिभिर्गुणैः. या पृथ्वीवर अथवा उच्चतर लोकातील देवदेवतात असा कोणीही प्राणी नाही की जो या प्रकृतीच्या 3 गुणापासून मुक्त आहे. ब्राह्मण क्षत्रिय अविशाम शूद्राणां च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणे. हे परंतप अर्जुना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांची कर्मे स्वभावजन्य गुणानुसार विभागलेली आहेत. शमोदमस्तपश्चौचं क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजं. मनाची शांती, इंद्रिय निग्रहता, पवित्रता, सहिष्णुता, सरळपणा किंवा सत्यनिष्ठा, अध्यात्मज्ञान, विविध ज्ञान, श्रद्धा या गुणांनी युक्त अशी ही ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे असतात. शौर्यं तेजो धृतिदार्क्षं युद्धोच्चाप्यपलायनं दानमैश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं. पराक्रम, तेजस्विता, धैर्य, मनाचा दृढनिश्चय, दक्षता, युद्धातून पळून न जाणे, दान, औदार्य आणि प्रजेचे नेतृत्व हे क्षत्रियाच्या कर्माचे गुण आहेत. हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म होय. कृषी गोरक्षवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं. शेतकी, गुरे पाळणे, व्यापार हे वैश्याचे स्वभावजन्य कर्म होय आणि तसेच दुसऱ्यांची सेवा करणे हे शूद्राचे स्वभावजन्य कर्म होय. आपापल्या स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धी लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. आपापल्या स्वभावजन्य गुणाप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्मात जो मनुष्य नितरत असतो त्याला परमसिद्धी प्राप्त होते. आता आपापल्या कर्मात संलग्न राहिल्याने सिद्धी कशी मिळते ते ऐक. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं तमं स्वकर्मणा तामभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः. ज्याच्यापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झालेली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापलेले आहे त्या परमेश्वराची पूजा आपल्यास प्राप्त झालेल्या कर्मांनी करून मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्व स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. परक्याचे कर्म चांगल्या रीतीने आचरता नाही आचरता आले त्यापेक्षा आपले प्राप्त कर्म सदोष असते किंवा चांगल्या प्रकारे करता आले नाही तरी तेच आपल्याला प्राप्त झालेले कर्म आचरणे अधिक श्रेयस्कर होय. कारण की स्वभावसिद्ध नियत कर्म केल्याने कधीही पाप लागत नाही. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेघ्नाग्निरिवावृतः. ज्याप्रमाणे अग्नी धुराने झाकला जातो त्याप्रमाणे सर्व उद्योग कोणत्या ना कोणत्या तरी दोषाने व्यापलेले असतात. म्हणून जे कर्म जन्मतः त्याच्या प्रवृत्तीला अनुसरून नियत केलेले आहे ते दोषयुक्त असले तरी ते टाकू नये. आसक्तबुद्धी सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. कुठेही प्राकृत गोष्टीची आसक्ती न ठेवता केवळ मन ताब्यात ठेवून भौतिक भोगाची इच्छा न करता मनुष्याला संन्यासाचे फल प्राप्त होते. संन्यासाची अर्थात कर्मफलत्यागाची ही नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे कर्मबंधाची नाशरूपी सर्वश्रेष्ठ अशी परिपूर्ण सिद्धी होय.
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. सिद्धी प्राप्त झालेल्या मनुष्यास ज्या पद्धतीने ब्रह्माची परमश्रेष्ठ सिद्ध अवस्था प्राप्त होते ती पद्धती माझ्यापासून संक्षेपाने समजून घे, कारण ही ज्ञानाची उत्कट निष्ठा आचरण पद्धती होय. बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयास्त्यक्त्वा रागद्वेषव्युधस्य च विविक्तस्ये लद्भाषि यथा वाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. पूर्ण शुद्ध बुद्धीने युक्त होऊन निश्चयाने धैर्याने मनाचे नियमन करून इंद्रिय तृप्ती करणाऱ्या शब्दादी विषयाचा त्याग करून राग किंवा आसक्ती आणि द्वेष यापासून मुक्त होऊन जो मनुष्य एकांत स्थळी राहतो, अल्प मित आहार करतो आणि शरीर व मन वाणी याचा संयम करतो, जो नेहमी भगवत चिंतनरूप समाधी स्थितीत आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अभिमान, मिथ्या बल, मिथ्या गर्व, काम, क्रोध आणि प्राकृत व्यस्तीचा स्वीकार संग्रह याचा त्याग करतो, ममत्वरहित व शांत असा मनुष्य निश्चितपणे स्वरूप साक्षात्काराच्या अवस्थेला प्राप्त होतो. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ब्रह्मभूत पुरुषाला तत्काल परब्रह्माची अनुभूती होते. तो कधीही शोक करत नाही आणि कशाची इच्छा करत नाही. तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. या अवस्थेत त्याला माझ्या शुद्ध भक्तांची प्राप्ती होते. भक्त्या मामाभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मा तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. भगवंत केवढा आहे, जो तो जसा आहे तसा केवळ भक्तियोगानेच तत्वतः मनुष्य समजू शकतो. याप्रमाणे भक्तियोगाने जेव्हा मनुष्याला भगवंताचे पूर्ण ज्ञान होते तेव्हा तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो. सर्व कर्माण्यापि सदा कुर्वाणो मध्यपाश्रयः मत्प्रसादाद् वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. सर्व कर्म करीत असतानाही माझा भक्त माझ्याच आश्रयाने, माझ्या कृपेने शाश्वत व अविनाशी परमधामाला प्राप्त होतो. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः बुद्धियोगेमुपाश्रित्य मच्चितः सततं भव. मनाने सर्व कर्मे मला अर्पण करून मतपरायण होऊन भक्तियोगाच्या आश्रयाने नेहमी माझ्या ठायी चित्त ठेव. मच्चितः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यति अथ चेतत्वहंकारान्ना श्रोष्यसि विनक्ष्यसि. सर्व कर्मात तू माझ्या ठायी चित्त ठेवलेस म्हणजे माझ्या कृपेने तू सर्व संकटे तरून जाशील. पण जर तू अशा बुद्धीने कर्म करणार नाहीस, अहंकाराने माझं न ऐकशील तर तू नाश पावशील. यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असं जे तू मानत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझी प्रकृती, तुझा स्वभाव तुला युद्धाला प्रवृत्त करीलच, तुला युद्ध करायला लावील. स्वभावेजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुनेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. हे अर्जुना, तू मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करू इच्छित नाहीस, परंतु तेच परतंत्र म्हणजे तुझ्या स्वभावाच्या किंवा प्रकृतीच्या स्वाधीन होऊन तुला ते करावंच लागेल. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुना, परमेश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात राहतो आणि तो सर्व प्राण्यांना यंत्रावर चढवल्याप्रमाणे आपल्या मायाशक्तीने फिरवीत असतो. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्ति स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्.
हे अर्जुना, त्याच परमेश्वराला तू संपूर्णपणे शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सर्वश्रेष्ठ नित्यस्थान असं प्राप्त होईल. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यतरं मया विमृशैतशेषेण यथेच्छसि तथा कुरु. याप्रमाणे सर्व ज्ञानातील परमगृह्य ज्ञान असे मी तुला सांगितले. याचा पूर्ण विचार करून मग तू तुझ्या इच्छेला जे वाटेल ते कर. इति सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वच. इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं. तू माझा अतिशय प्रिय सखा आहेस, म्हणून मी तुला पुन्हा ज्ञानासंबंधी अत्यंत गुह्यवचन सांगत आहे. म्हणून तुझ्या अत्यंत हिताची गोष्ट मी तुला आणखी एक सांगतो, ती एक ऐक. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु. मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसी मे. नेहमी माझ्या ठाई मन ठेव, माझा भक्त हो, माझं पूजन कर, मलाच नमस्कार कर, म्हणजे मलाच तू निश्चितपणे प्राप्त होशील. हे सत्य मी तुला प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा फार आवडता सखा आहेस. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्माचा त्याग करून मला एकट्यालाच शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेल. तू शोक करू नकोस आणि भिवूही नकोस. इदं ते ना तपस्काय ना भक्ताय न कदाचन ना शुश्रूषेवये वाच्यं न च मां योभ्य सूयती. जो तप आचरत नाही, जो भक्त नाही, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही, किंवा जो भक्तियोगात रममाण झालेला नाही, जो माझा द्वेष करतो, त्याला हे परम गोपनीय ज्ञान कधी सांगूही नये. इमं परमं गुह्यं मद्भक्त्स्व भिदास्यति भक्तिं मयि परा कृत्वा मामे वैश्यते संशयः. जो हे परमगुह्य माझ्या भक्तांना सांगेल, त्याच्या ठाई माझ्या ठाई परमभक्ती होऊन तो शेवटी माझ्याकडेच परत येईल, यात संशय नाही. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अंतः प्रियतरो भुविः. त्याच्यापेक्षा माझे जास्त प्रिय करणारा सेवक सर्व मनुष्यात दुसरा कोणीही नाही, आणि या जगात त्याच्यापेक्षा मला जास्त प्रिय कोणी होणारही नाही. अध्येष्यते च इमं धर्म्यं संवादमायवयोः ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टस्यामिति मे मतिः. आणि माझी अशी घोषणा आहे की जो कोणी या पावन अशा धर्मसंवादाचे अध्ययन करेल, त्याने ज्ञानयज्ञाच्या द्वारा मी पूजिला जाईल असे मी समजतो. श्रद्धावान न सूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुया पुण्यकर्मणाम्. आणि जो द्वेषरहित मनुष्य श्रद्धेने हे ऐकेल, तो सर्व पापातून मुक्त होऊन पुण्यवान लोकांना प्राप्त होणाऱ्या शुभ लोकाप्रत जाऊन पडेल. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञानसम्मोह प्रणष्टस्ते धनंजय. अर्जुना, हे तू सगळं एकाग्रचित्तानं ऐकलंस ना, आणि तुझा अज्ञानरूपी मोह हे धनंजया आता अगदी नष्ट झाला ना. अर्जुनो उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत सितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे मतप्रिय श्रीकृष्णा, हे अच्युता, तुमच्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आणि मला माझ्या कर्मधर्माची पुन्हा स्मृती झाली. आता मी संशयातून मुक्त झालो आहे आणि दृढतेने राहिलेलो आहे. आता मी तुमच्या आज्ञेचं मी पालन करेन. संजय उवाच इत्यहं वासुदेवश्च पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रौष अद्भुतं रोमहर्षणं. संजय म्हणाला, याप्रमाणे वासुदेव श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्य पुरुषांचा हा परम अद्भुत आणि रोमांचकारी संवाद मी ऐकला. व्यासप्रसादाच्छ्रुतवानेत
दत् गुह्यमहं परं योगयोगेश्वरात् कृष्णात् साक्षात कथय स्वयं. श्री व्यासदेवाच्या कृपेने हे परमगुह्य म्हणजे योग साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगत असता मी तो ऐकला. राजन् संस्मृत्य संवादमिमद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मः. हे राजा, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पुण्यकारक संवादाची वारंवार आठवण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. तच्च संस्मृत्य रूपम अत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान राजन हृष्यामि च पुनः पुन्हा. आणि हे राजा, श्रीकृष्णाचे ते परम अद्भुत रूप आठवून मला मोठा विस्मय वाटतो आणि पुन्हा पुन्हा हर्ष होतो. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे आणि जेथे धनुर्धारी अर्जुन आहे तेथे शाश्वत ऐश्वर्य, विजय, असाधारण वैभव वा सामर्थ्य आणि नीती निश्चित आहे असं माझं मत झाले आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसन्न्यासयोगनामक 18. श्रीकृष्णार्पणमस्तु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.